आजपासून आपण ICSEच्या 10व्या वर्गातील जावा विथ ब्लूजेच्या सिलेबसला सुरुवात करू। त्याआधी आपण 9व्या वर्गातील सिलेबसचे काही महत्त्वाचे पॉइंट्स रिवाइज करू। त्यामध्ये आपण जावामधील इनपुटबद्दल रिव्हिजन करू। इनपुटचा अर्थ प्रोग्राममध्ये डेटा एंटर करणे असा होतो। तर जावामध्ये आपण 4 वेगवेगळ्या पद्धतीने डेटा एंटर करू शकतो। फंक्शन आर्ग्युमेंटचा वापर करून, इनपुट स्ट्रीम रीडर क्लासचा वापर करून, स्कॅनर क्लासचा वापर करून आणि कमांड लाईन आर्ग्युमेंटचा वापर करून। आता आपण या 4ही पद्धतीची सविस्तर माहिती घेऊ। आता आपण फंक्शन आर्ग्युमेंटचा वापर करून जावामध्ये डेटा एंट्री कशा प्रकारे केली जाते ते पाहू। त्यासाठी आपण जावाच्या प्रोग्राममधील ही लाईन पाहू। पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इन ब्रॅकेट इंट ए कॉमा इंट बी। या ठिकाणी मेन हा आपला फंक्शन आहे। ए आणि बी हे त्याचे 2 आर्ग्युमेंट्स आहेत। जेव्हा आपण मेन फंक्शन नंतर इंट ए कॉमा इंट बी लिहू तेव्हा हा प्रोग्राम जेव्हा रन होईल त्यावेळेला तो प्रोग्राम यूजरकडून ए आणि बीचे व्हॅल्यू एंटर करण्याची वाट पाहिल। तशा रीतीने या फंक्शनचे आर्ग्युमेंट्स म्हणून आपण जे व्हेरिएबल्स आहेत ते आपण इथे लिहू शकतो आणि त्या व्हेरिएबल्सची जी व्हॅल्यू आहे ती प्रोग्राम रन होताना आपल्याला एंटर करता येते। तर याचे एक उदाहरण म्हणून आपण एक प्रोग्राम लिहू। राईट ए प्रोग्राम टू इनपुट प्रिन्सिपल अमाउंट, रेट अँड टाईम, कॅल्क्युलेट अँड डिस्प्ले द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट बाय यूजिंग फंक्शन आर्ग्युमेंट। या ठिकाणी फॉर्म्युला आहे CI इज इक्वल टू A मायनस P वेअर A इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेज टू T। अशा रीतीने या फॉर्म्युलेचा वापर करून आपण हा प्रोग्राम लिहू। आता आपण फंक्शन आर्ग्युमेंट्सचे एक उदाहरण पाहू। त्यासाठी ब्लूजेचे कंपायलर उघडा आणि त्याच्यामध्ये एक नवीन क्लास तयार करा। न्यू क्लासवर क्लिक करा आणि क्लासचे नाव जे आहे ते डिफरन्स असे द्या। तेव्हा असा एक आयकॉन तयार झालेला तुम्हाला दिसून येईल। त्याच्यावर डबल क्लिक करा आणि त्याच्यामध्ये दिसणारा जो प्रोग्राम आहे तो डिलीट करून टाका आणि त्यानंतर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स सेक्शनमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम दिसून येईल। तर तो तिथून तुम्ही कॉपी करून इथे पेस्ट करू शकता। तर आता आपण या प्रोग्रामची माहिती घेऊ। पब्लिक क्लास डिफरन्स, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इन ब्रॅकेट इंट P इंट R इंट T। तर मेन हा फंक्शन आहे आणि P, R आणि T हे त्याचे 3 आर्ग्युमेंट्स आहेत। तर अशा रीतीने आपण जेव्हा मेन फंक्शनमध्ये व्हेरिएबल्स लिहितो त्यावेळेला त्या व्हेरिएबल्सची व्हॅल्यू प्रोग्राम जेव्हा रन होतो त्यावेळेला आपल्याला तिथे एंटर करावी लागते। तर या ठिकाणी हे जे व्हेरिएबल्स आहेत ज्याच्यासाठी वेगळं आपल्याला आउटपुटला मेसेज द्यावा लागत नाही। आता या प्रोग्राममध्ये आपण आणखीन काही व्हेरिएबल्स तयार केलेली आहेत आणि फॉर्म्युला पण लिहिलेला आहे। तर हा प्रोग्राम आपण रन करून पाहू। पहिल्यांदा याला सेव्ह करा आणि त्यानंतर कंपाईलवर क्लिक करा। क्लास कंपाइल्ड नो सिंटॅक्स एरर्स असा मेसेज तुम्हाला इथे खाली दिसला पाहिजे। त्यानंतर प्रोग्रामच्या आयकॉनवर राईट क्लिक करा आणि व्हॉइड मेन हे सिलेक्ट करा। तर या ठिकाणी आपल्याला व्हॉइड मेनच्या नंतर इंट P, इंट R आणि इंट T हे तिन्ही आर्ग्युमेंट्स आपल्याला दिसून येतात। त्याच्यावर क्लिक करा। तर हा जो आपल्याला डायलॉग बॉक्स दिसतो या ठिकाणी 3 बॉक्सेस आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये इंट P, इंट R आणि इंट T हे तिन्ही नावं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर या ठिकाणी आपल्याला याचे व्हॅल्यूज जे आहेत एंटर करायचे आहेत। तर प्रिन्सिपल अमाऊंट आपण काहीतरी एंटर करू। इथे 10,000 मी एंटर करतो। रेट ऑफ इंटरेस्ट समजा 12 आणि टाईम म्हणजे किती वेळेसाठी म्हणजे किती वर्षासाठी, तर उदाहरणासाठी आपण घेऊ 2 वर्ष आणि ओकेवर क्लिक करू। तर इथे आपल्याला प्रोग्रामचा रिझल्ट मिळतो। कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट आणि दोन्हीमधला फरक। आता यानंतर ऑप्शन्सवर क्लिक करून याला क्लिअर करून टाका। त्यानंतर टर्मिनल विंडो क्लोज करा आणि हा प्रोग्राम परत एकदा रन करून दुसऱ्या नवीन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये एंटर करून प्रोग्राम टेस्ट करून पाहू शकता। आता आपण स्ट्रीम क्लासचा वापर जावाच्या प्रोग्राममध्ये डेटा एंट्री किंवा डेटा इनपुटसाठी कसा केला जातो ते पाहू।
इनपुट स्ट्रीम रीडर क्लास जो आहे तो जावाच्या IO पॅकेजचा भाग आहे. आपण इनपुट स्ट्रीम रीडर क्लासचा वापर प्रोग्राममध्ये करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा इम्पोर्ट स्टेटमेंट आपल्याला द्यावे लागते. त्यानंतर आपल्याला इनपुट स्ट्रीम रीडर या क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवावा लागतो. इनपुट स्ट्रीम रीडर एक्स या ठिकाणी रीड हे नाव तुम्हाला तुमच्या पुस्तकात आढळून येईल. तर हा एक व्हेरिएबल आहे. ऑब्जेक्टला या व्हेरिएबल आपण कुठलेही नाव देऊ शकतो. तर त्यामुळे मी इथे एक्स नाव दिलं आहे. इनपुट स्ट्रीम रीडर एक्स इक्वल टू न्यू इनपुट स्ट्रीम रीडर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन. तर सिस्टीम डॉट इनचा लिहिल्यानंतर प्रोग्राम रन करताना युजरकडून तो थ्रू कन्सोल म्हणजे आपल्या कीबोर्डवरनं डेटा एंट्री एक्सपेक्ट करेल. आणि इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट आपण बफर्ड रीडरमध्ये वापरणार आहोत. बफर्ड रीडर वाय या ठिकाणी बफर्ड रीडर इनसुद्धा काही ठिकाणी तुम्हाला पुस्तकावर आढळून येईल. तर त्या इनचा आणि सिस्टीम डॉट इनचा काही संबंध नाही. म्हणून हे फक्त एक व्हेरिएबल नेम आहे. हे दर्शवण्यासाठी मी इथे वाय नाव वापरलं आहे. बफर्ड रीडर वाय इज इक्वल टू न्यू बफर्ड रीडर एक्स. एक्स काय आहे? इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट आहे. तर हा ऑब्जेक्ट बनल्यानंतर तो बफर्ड रीडरला पॅरामीटर म्हणून या ठिकाणी आपण देतो. तर अशा रीतीने बफर्ड रीडर तयार झाल्यानंतर याचा वापर या ठिकाणी वायचा वापर, तुमच्या पुस्तकात इन असेल तर त्या इनचा वापर आपण व्हॅल्यूला इनपुट करण्यासाठी करू शकतो. तर इंटिजर, फ्लोट आणि डबल कॅरेक्टर आणि स्ट्रिंगसाठी वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला इथे वापरावे लागतात. तर ते कसे वापरले जातात ते पाहू. इंटिजर व्हॅल्यू एक्सपेक्ट करत असाल तर त्यासाठी इंट एन आपल्याला इंटिजर व्हॅल्यू डिक्लेअर करावं लागेल. त्यानंतर युजरला मेसेज द्यावा लागेल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एंटर ए नंबर. आणि एन इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्सेंट. तर ही फंक्शन आहे. या फंक्शनचा वापर आपण इंटिजरला पार्स करण्यासाठी करतो. इंटिजर डॉट पार्सेंट इन ब्रॅकेट वाय डॉट रीड लाईन. वाय आपला बफर्ड रीडरचा ऑब्जेक्ट आहे. जर बफर्ड रीडरला इन नाव दिलेलं असेल तर इथे सुद्धा इन येईल. तर हे फक्त एक व्हेरिएबल नेम आहे. फ्लोट असेल तर फ्लोट डॉट पार्स फ्लोट. डबल नंबर मोठा नंबर असेल तर डबल डॉट पार्स डबल. आणि जर कॅरेक्टर एक्सपेक्ट करत असाल तर CHAR इन ब्रॅकेट वाय डॉट रीड, फक्त एवढंच. आणि जर स्ट्रिंग एक्सपेक्ट करत असाल तर Q इज इक्वल टू वाय डॉट रीड लाईन. तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा टाईपसाठी आपण वेगवेगळे फंक्शन्स इनपुट स्ट्रीम रीडर क्लासमधले वापरू शकतो. आता आपण याचे एक एक्झाम्पल पाहू. आता आपण इनपुट स्ट्रीम रीडर क्लासचे उदाहरण पाहू. त्यासाठी UJच्या कंपायलरमध्ये एक नवीन क्लास तयार करा आणि क्लासला नाव ROLL रोल असे नाव द्या. आणि जो प्रोग्रामचा आयकॉन तयार होतो त्याच्यावर डबल क्लिक करा आणि त्याच्यामधला जो डिफॉल्ट प्रोग्राम आहे तो डिलीट करा. आणि या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये तुम्हाला रोल नावाचा प्रोग्राम दिसून येईल. तो तिथून कॉपी करून तुमच्या कंपायलरमध्ये त्याला पेस्ट करा. तर हा जो प्रोग्राम आहे तो अशा रीतीने आहे. फाइंड आउट दी पर्सेंटेज ऑफ बॉईज अँड गर्ल्स प्रेझेंट इन ए क्लास. तर इनपुट स्ट्रीम रीडर क्लास जो आहे तो जावाच्या IO पॅकेजचा भाग आहे. तर इम्पोर्ट जावा डॉट IO डॉट स्टार आणि सेमिकोलन हे झाले इम्पोर्ट स्टेटमेंट. त्यानंतर प्रोग्राम पाहू. पब्लिक क्लास रोल, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स थ्रोज IO एक्सेप्शन. त्यानंतर आपण 4 इंटिजर व्हेरिएबल्स डिक्लेअर करू. इंटिजर A, B, X, Y, 2 फ्लोट M आणि N. आता त्यानंतर आपण इनपुट स्ट्रीम रीडरचा एक ऑब्जेक्ट तयार करू. इनपुट स्ट्रीम रीडर रीड. आता हे ऑब्जेक्टचे नाव आहे. हे एक व्हेरिएबल असते आणि त्याला तुम्ही कुठलेही नाव देऊ शकता. XY देखील देऊ शकता नाव त्याला. इनपुट स्ट्रीम रीड इज इक्वल टू न्यू इनपुट स्ट्रीम रीडर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन. तर इथे आपण जेव्हा सिस्टीम डॉट इन देतो तेव्हा आपण हे स्पेसिफाय करतो की प्रोग्राम ज्यावेळेला रन होईल त्यावेळेला आपण कीबोर्डमधनं डाटा एंटर करणार आहोत. त्यानंतर बफर्ड रीडर या क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करू. बफर्ड रीडर इन. आता या ठिकाणी इन या ऑब्जेक्टचे नाव आहे. हे एक व्हेरिएबल आहे
आणि हे सुद्धा आपण काही याला नाव देऊ शकतो. बफर्ड रीडर इन इज इक्वल टू न्यू बफर्ड रीडर रीड. आता या ठिकाणी रीड जो आहे इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी इनपुट स्ट्रीम रीडरच्या ऑब्जेक्टचे जे नाव असेल ते बफर्ड रीडरच्या नंतर इथे आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर आपण एक मेसेज आउटपुट करतो. system.out.println एंटर दी नंबर ऑफ गर्ल स्टुडंट्स अँड बॉयज स्टुडंट्स इन ए क्लास. आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज प्रोग्राममध्ये एंटर करायच्यात त्या ॲक्सेप्ट करण्यासाठी ही दोन स्टेटमेंट्स द्यावी लागतील. एज इक्वल टू इंटिजर डॉट पार्सेंट इन ब्रॅकेट इन डॉट रीड लाईन. तर इन काय आहे, तो बफर्ड रीडरचा ऑब्जेक्ट आहे आणि रीड लाईन ही त्याची मेथड आहे. तर युजर जे काही एंटर करेल त्याला ॲज ए इंटिजर ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले जाईल आणि दुसऱ्या लाईनमध्ये जे काही म्हणजे व्हॅल्यू एंटर केली जाईल ती बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली जाईल. तर अशा रीतीने गर्ल्स आणि बॉईजची जी क्लासमधली संख्या आहे ती ए आणि बीमध्ये स्टोअर केली जाईल. त्याच्यानंतर आणखीन दोन व्हॅल्यू आपल्याला लागतील. एंटर दी नंबर ऑफ ॲबसेंट गर्ल्स अँड बॉईज इन ए क्लास. तर या ठिकाणी आपण एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबल्सचा वापर केलेला आहे. तर ए बी आणि एक्स वायच्या व्हॅल्यू आल्यानंतर आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याला डिस्प्ले करू शकतो. तर आता या प्रोग्रामला आपण सेव्ह करू. क्लास सेव्ह आणि कंपायलर क्लिक करा. क्लास कंपाइल्ड, नो सिंटॅक्स एरर्स असा मेसेज दिसला पाहिजे. त्यानंतर आता आपण या प्रोग्रामच्या आयकॉनवर राईट क्लिक करू आणि व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट सिलेक्ट करू. जो नवीन विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये ओकेवर क्लिक करू. एंटर दी नंबर ऑफ गर्ल स्टुडंट्स अँड बॉय स्टुडंट्स इन दी क्लास. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायच्यात. तर एका वेळेला एक एक व्हॅल्यू एंटर करायची. आता उदाहरणादाखल 30 आणि 40 आपण एंटर करू. आता दुसरा प्रश्न विचारला जाईल आपल्याला, एंटर दी नंबर ऑफ ॲबसेंट गर्ल्स अँड बॉईज इन द क्लास. आता याला आपण उदाहरणार्थ 4 आणि 6. तर आपल्याला उत्तर कॅल्क्युलेट करून या ठिकाणी दिसून येते. तर आता त्यानंतर ऑप्शनवर जाऊन क्लिअर करा याला आणि टर्मिनल विंडो क्लोज करा आणि परत एकदा रोलवर राईट क्लिक करून याला रन करून दुसऱ्या व्हॅल्यूज एंटर करून हा प्रोग्राम टेस्ट करून पहा. आता आपण स्कॅनर क्लासचा वापर जावामध्ये कशा रीतीने केला जातो ते पाहू. स्कॅनर क्लास हा जावाच्या युटिलिटी पॅकेज मध्ये असतो स्कॅनर क्लास. तर त्यासाठी आपल्याला युटिलिटी पॅकेज इम्पोर्ट करावे लागते. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार ही किंवा इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. फक्त स्कॅनर क्लास देखील आपण इम्पोर्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करू. स्कॅनर एक्स या ठिकाणी तुमच्या पुस्तकात स्कॅनर SC किंवा अशा प्रकारची वेगवेगळी नावे तुम्हाला इथे दिसून येऊ शकतात. तर एक्स हा एक व्हेरिएबल आहे त्यामुळे आपण इथे कुठलेही नाव देऊ शकतो. स्कॅनर एक्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. तर जेव्हा आपण सिस्टीम डॉट इन लिहितो तेव्हा हा प्रोग्राम जो आहे तो रन टाईममध्ये कन्सोलमधनं डेटा एक्सपेक्ट करतो. तर आपण कीबोर्डवरून ती डेटा एंटर करू शकतो. त्यानंतर ज्या टाईपचा डेटा तुम्हाला युजरकडून एक्सपेक्ट करायचा आहे तर तो डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला त्या व्हेरिएबल तयार करावा लागतो. तो डेटा इंटिजर असेल, फ्लोट असेल किंवा स्ट्रिंग असेल. तर आपल्याला त्या टाईपचा एक व्हेरिएबल तयार करावा लागतो आणि त्यानंतर युजरला इन्फॉर्म करायचं की डेटा एंटर करा म्हणून आणि त्यानंतर तो डेटा ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला अशा रीतीने ही स्टेटमेंट लिहावी लागते. जर इंटिजर असेल तर इंट n इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट इंट. तर नेक्स्ट इंट एक्स जो आहे तो स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि नेक्स्ट इंट ही स्कॅनर क्लासची फंक्शन आहे किंवा स्कॅनर क्लासची मेथड आहे. फ्लोट नंबर आपल्याला एक्सपेक्ट करायचा असेल तर फ्लोट ए इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट फ्लोट. डबल नंबरसाठी नेक्स्ट डबल. स्ट्रिंग असेल तर एक्स डॉट नेक्स्ट किंवा एक्स डॉट नेक्स्ट लाईन या दोन्ही फंक्शन्सचा किंवा मेथडचा आपण वापर करू शकतो. तर आता आपण एक एक्झाम्पल प्रोग्राम पाहू. आता आपण स्कॅनर क्लासचे उदाहरण पाहू. त्यासाठी ब्लूजेसचे कंपायलर उघडा आणि त्यामध्ये न्यू क्लासवर क्लिक करा आणि या ठिकाणी सॅलरी असे नाव द्या
आणि प्रोग्रामचा जो आयकॉन तयार होईल त्याच्यावर डबल क्लिक करा आणि त्याच्यामधला जो डिफॉल्ट प्रोग्राम आहे तो डिलीट करा आणि या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये तुम्हाला सॅलरी नावाचा प्रोग्राम दिसेल, तो तिथून तुम्ही कॉपी करून तुमच्या कंपायलरमध्ये पेस्ट करा. तर आता आपण या प्रोग्रामची माहिती घेऊ. राईट ए क्लास विथ नेम ऑफ एम्प्लॉई अँड बेसिक पे ॲज इट्स डेटा मेंबर. तर आपल्याला असा प्रोग्राम किंवा असा क्लास लिहायचा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉईचे नाव आणि त्याचा बेसिक पे एंटर करायचं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ग्रॉस पे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारी जी व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. डिअरनेस अलाउन्स, होम रेंट अलाउन्स, प्रॉव्हिडंट फंड आणि त्यानंतर वापरले जाणारे फॉर्म्युले पण या ठिकाणी दिलेले आहेत. तर आता आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात करू. आपल्याला या प्रोग्राममध्ये स्कॅनर वापरायचा आहे, स्कॅनर क्लास वापरायचा आहे. स्कॅनर क्लास हा जावाच्या युटिलिटी पॅकेजचा भाग आहे. त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार हे स्टेटमेंट वापरावं लागेल किंवा फक्त स्कॅनर क्लास देखील आपण इम्पोर्ट करू शकतो. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर असे लिहून आपण फक्त स्कॅनर क्लास देखील इम्पोर्ट करू शकतो. इम्पोर्ट स्टेटमेंटनंतर एक सेमिकोलन देणं आवश्यक आहे. आता प्रोग्रामला सुरुवात होते. पब्लिक क्लास सॅलरी, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आपण स्कॅनर क्लासचा एक ऑब्जेक्ट तयार करू. स्कॅनर एक्स हे ऑब्जेक्टचे नाव आहे आणि एक व्हेरिएबल आहे, त्यामुळे इथे आपण कुठलेही नाव देऊ शकतो. स्कॅनर एक्स इज इक्वल टू न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट सिस्टीम डॉट इन आणि त्यानंतर काही आणखीन व्हेरिएबल डिक्लेअर करतो या प्रोग्रामसाठी. बेसिक, DA, HRA, PF, GP आणि NP वगैरे. त्यानंतर आपण एक मेसेज आउटपुट करतो, एंटर एम्प्लॉईज नेम अँड बेसिक सॅलरी. जे युजरला आपण प्रॉम्प्ट करतो एम्प्लॉईचे नाव आणि बेसिक सॅलरी एंटर करा म्हणून. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यासाठी आपल्याला आणखीन एक व्हेरिएबल लागेल, स्ट्रिंग व्हेरिएबल, स्ट्रिंग एम्प्लॉई नेम. तर एम्प्लॉई नेम नावाचा जो व्हेरिएबल आहे, स्ट्रिंग व्हेरिएबल आहे, त्यामध्ये आपण नेम ॲक्सेप्ट करू आणि सॅलरीसाठी आपण बेसिक नावाचं व्हेरिएबल वापरतो. एम्प्लॉई नेम इज इक्वल टू एक्स डॉट नेक्स्ट लाईन. तर नेक्स्ट लाईन ही स्कॅनर क्लासची मेथड आहे आणि एक्स हा स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट आहे. एक्स डॉट नेक्स्ट लाईन लिहिल्यानंतर जे काही आपण या ठिकाणी एंटर करू ती व्हॅल्यू एम्प्लॉई नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली जाईल. त्यानंतर परत एक्स डॉट नेक्स्ट इंट. तर या ठिकाणी जो डेटा एंटर होईल तो ॲज ए इंटिजर ॲक्सेप्ट केला जाईल आणि तो बेसिक नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला जाईल. तर या लाईनमध्ये आपल्याला स्ट्रिंग एक्सपेक्टेड आहे, तर ती स्ट्रिंग व्हॅल्यू म्हणजे नाव, त्यासाठी आपण एक्स डॉट नेक्स्ट लाईन या मेथडचा वापर केला आणि इंटिजरसाठी एक्स डॉट नेक्स्ट इंट. जर फ्लोट नंबर असेल तर एक्स डॉट नेक्स्ट फ्लोट, डबल असेल तर एक्स डॉट नेक्स्ट डबल. अशा रीतीने आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी वेगवेगळे मेथड्स वापरतो आणि या दोन व्हॅल्यू आल्यानंतर ही सगळी बाकीची कॅल्क्युलेशन्स आहेत आणि त्याचा हा आउटपुटला डिस्प्ले आहे. आता या प्रोग्रामवर सेव्ह करू आणि कंपाईल करू. क्लास कंपाईल्ड, नो सिंटॅक्स एरर्स असा मेसेज दिसला पाहिजे आणि त्यानंतर आपण या प्रोग्रामच्या आयकॉनवर राईट क्लिक करू आणि वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट सिलेक्ट करू. ओके. एंटर एम्प्लॉईज नेम अँड बेसिक सॅलरी. या ठिकाणी आपल्याला एक नाव एंटर करावे लागेल आणि बेसिक सॅलरी आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करून इथे त्याच्या व्हॅल्यूज दिसून येतील. तर अशा रीतीने आउटपुट आल्यानंतर याला क्लिअर करा आणि हा विंडो क्लोज करा आणि परत एकदा याच्यावर राईट क्लिक करून हा प्रोग्राम रन करून वेगळ्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये ॲड करून प्रोग्राम परत एकदा टेस्ट करून पहा. आता आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट्सचा वापर करून जावाच्या प्रोग्राममध्ये डेटा एंट्री कशा रीतीने केली जाते ते पाहू. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, याच्यामध्ये ARGS हा एक ॲरे आहे, ऑफ दी टाईप स्ट्रिंग हा एक स्ट्रिंग ॲरे आहे. तर या ॲरेमध्ये आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज एंटर करू शकतो. तर ते कशा रीतीने करू शकतो, तर आपल्याला जेवढ्या व्हॅल्यूज एंटर करायच्या आहेत तेवढे आपल्याला व्हेरिएबल्स तयार करावे लागतील आणि स्पेसिफाय करावं लागेल. इंट ए इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट. तर हे जे फंक्शन्स आहेत ते स्ट्रिंग क्लासचे फंक्शन्स सारखेच आहेत.
इंट इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट ARGS0. ARGS0 म्हणजे या ॲरेमधली पहिली व्हॅल्यू जी आहे ती आपण इंटिजर म्हणून एंटर करू. फ्लोट बी इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स फ्लोट ARGS1. तर सेकंड व्हॅल्यू जी आहे ती एक फ्लोट नंबर असेल. डबल सी इज इक्वल टू डबल डॉट पार्स डबल ARGS2. थर्ड व्हॅल्यू आपण एक डबल नंबर एंटर करणार आहोत. आणि स्ट्रिंग डी इज इक्वल टू ARGS3. तर फोर्थ नंबर जो आहे तो स्ट्रिंग असेल. तर आपण ज्या व्हॅल्यूज एंटर करणार आहोत त्या व्हॅल्यूज कोणत्या प्रकारच्या असतील ते आपण इथे स्पेसिफाय करू शकतो प्रोग्राममध्ये. तर एंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होते आणि प्रोग्राम पुढे चालतो. तर आता आपण याचे एक उदाहरण पाहू. आता आपण कमांड लाईन आर्ग्युमेंटचे एक उदाहरण पाहू. त्यासाठी ब्लूजीचे कंपायलर उघडा आणि त्यामध्ये एक नवीन क्लास तयार करा आणि क्लासचे नाव इव्हॅल्युएट असे द्या. आणि जो प्रोग्रामचा आयकॉन क्लासचा आयकॉन तयार होईल त्यावर डबल क्लिक करा आणि त्यामधला जो डिफॉल्ट प्रोग्राम आहे त्याला डिलीट करा. आणि त्यानंतर या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्हाला इव्हॅल्युएट नावाचा प्रोग्राम दिसेल. तर तो तिथून तुम्ही कॉपी करून तुमच्या कंपायलरमध्ये पेस्ट करा. तर हा प्रोग्राम पाहू. राईट ए प्रोग्राम इन जावा टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ दी गिव्हन एक्सप्रेशन p इज इक्वल टू a² प्लस b² डिवायडेड बाय a मायनस b. आणि आता प्रोग्राम पब्लिक क्लास इव्हॅल्युएट पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स इंटिजर a, b डबल p. आता हा जो आर्ग्युमेंट्स नावाचे जे ॲरे आहे स्ट्रिंग ॲरे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायचे. तर त्या कशा रीतीने करता येतात. ARGS0 ARGS1 म्हणजे ॲरेमध्ये पहिला जो नंबर असतो तो 0पासून सुरुवात होते. तर आपण या ॲरेमध्ये कितीही व्हॅल्यूज एंटर करू शकतो आणि त्या आपण अशा रीतीने इथे स्पेसिफाय करतो. तर या ठिकाणी आपल्याला 2 इंटिजर्स एंटर करायचे आहेत. तर या 2 इंटिजरसाठी पहिल्यांदा आपण 2 इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केले इंटिजर ए आणि बी. ए इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट इन ब्रॅकेट ARGS0. तर पहिली व्हॅल्यू ही एक इंटिजर असेल आणि ती या ॲरेमध्ये पहिल्या स्थानावर स्टोअर केली जाईल. बी इज इक्वल टू इंटिजर डॉट पार्स इंट ARGS1. तर सेकंड व्हॅल्यू ही ॲरेतली दुसरी व्हॅल्यू म्हणून स्टोअर केली जाईल. तर इंटिजरच्या ऐवजी तुम्हाला कुठली दुसरी जर व्हॅल्यू एंटर करायची असेल तर त्याप्रमाणे इथे आपण इंटिजर किंवा डबल किंवा फ्लोटसुद्धा लिहू शकतो आणि त्याचे स्थान आपण ARGS0 1 2 3 असे या ठिकाणी स्पेसिफाय करू शकतो. पण हा जो आहे स्ट्रिंग ॲरे आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज एंटर करताना त्याला ॲज ए स्ट्रिंग म्हणून एंटर करावं लागते. म्हणजे आपण डायरेक्टली नंबर्स म्हणून त्याला एंटर करू शकत नाही. तर ते कसे करायचे आता आपण पाहू. तर या प्रोग्राममध्ये ए आणि बीची व्हॅल्यू एंटर झाल्यानंतर त्याची कॅल्क्युलेशन करून आपण त्याचा रिझल्ट जो आहे आउटपुट करतो. तर या प्रोग्रामला सेव्ह करा आणि कंपाईल करा. क्लास कंपाईल्ड नो सिंटॅक्स एरर्स. आता यानंतर आपण इव्हॅल्युएटवर राईट क्लिक करू आणि सिलेक्ट वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आता या ठिकाणी हा जो विंडो आहे या विंडोमध्येच आपल्याला व्हॅल्यू एंटर करायच्या आहेत. तर इथे आपल्याला कर्ली ब्रेसेस दिसतात. तर तुम्ही राईट ॲरो एकदा जर क्लिक केला तर हा जो कर्सर आहे तो कर्ली ब्रेसेसच्या दोन्हीच्या मध्ये जाईल आणि या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. तर थोडेसे काळजीपूर्वक तुम्हाला हे करावे लागेल. ज्या व्हॅल्यूज आहेत ते ॲज ए स्ट्रिंग लिहायचे आहेत. तर स्ट्रिंग जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा आपण डबल कोटमध्ये लिहितो. तर पहिल्यांदा आपण 2 डबल कोट्स देऊ, त्याच्यानंतर व्हॅल्यू लिहू आणि त्याच्यानंतर कॉमा आणि परत 2 कोट्स आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू. अशा रीतीने आपण ॲरेमध्ये या व्हॅल्यूज ज्या आहेत तिथे आपण एंटर करतो. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. द व्हॅल्यू ऑफ दी एक्सप्रेशन इज 50. त्यानंतर याला क्लिअर करा, क्लोज करा आणि परत एकदा हा प्रोग्राम रन करून त्याला टेस्ट करून पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण एरर मेसेजेसचे रिव्हिजन करू.